चला सामना सुरू करूया आपण. जनरेटर वाले आलेत का? आलेत का? हा तिथेच काहीतरी शॉर्ट सर्किट आहे बघा. प्रेक्षकांना विनंती आहे की वायर पासून थोडेसे दूर राहा. येस, कारण इथून जो जिंकेल तो पुन्हा लकी ड्रॉ मध्ये जाईल आणि ज्याला त्या लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी मिळेल तो डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचेल. तर हा विजय देखील महत्वाचा असेल, खूप महत्वाचा असेल. चला सामन्याला सुरुवात करूया. जोडले जातील दीपक पाटील सर. हॅलो, थँक्यू सो मच संदीप पाटील सर, थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा She211 ट्रॉफी 2026 आज या स्पर्धेची शेवटची रात्र आणि या रात्रीमध्ये मात्र सुपर फाईट डिक्लेअर झालेत आणि एक संघ तर पुढे सुद्धा गेलाय. आज सामना तुम्हाला पाहायला मिळेल एकटपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहल्ला पनवेल. पहिलाच बॉल हव्यात आहे. संधी जरूर आहे. मिडॉनचा फिल्डर खाली येतोय, कोणतीही चुकी नाहीये आणि पहिलाच बॉलवर मोठा झटका सहन करावा लागेल. गावदेवी एकटपाडा टीमचा सलामीवीर साहिल गायकर 0 बर्बाद. बिल्डिंग में हर लेयर जरूर प्रोजेक्ट्स का ट्रस्ट और याद रखिए हमारा ब्रांड है हेलो, फैसल शाइन. क्या बात है. तो हमारे जायज सूबेदार इनकी ओर से मोहल्ला पनवेल के कोई भी गेंदबाज यदि विकेट हैट्रिक प्राप्त करते हैं तो उनके लिए 3000 का इनाम दिया जाएगा. यस, उनकी एटीएम बैंक खुल चुकी है. जफ्फर मुल्ला भी है साथ में, जफ्फर मुल्ला भी साथ में है और नूर पटेल भी है. अच्छा, रात्रीमधल्या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा साहिल गायकर 0 बर्बाद झाला होता. आज त्याच्या बॅटमधून धाबा आलेल्या नाहीयेत. नवीन बॅटर सतीश. ओ, इकडे मात्र आवाज जरूर आला होता. बॅटला चाटून चेंडू विकेट किपरच्या जवळून निघून गेला आणि इकडे मात्र डॉट बॉल जरूर येते, परंतु आणखी संधी निर्माण केली होती ती नौमान पटेलला. नौमान पटेल रायगड ग्रामीण मधील एक पाहायला गेलं तर दिग्गज अष्टपैलू खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सरस खेळ नेहमीच या खेळाडूचा राहिलाय. सतीश रुपेकर आणि मंगेश गायकर. मंगेश गायकर पहिला मॅच मध्ये आजच्या रात्रीच्या बारा तो बादचा पुरस्कार घेतला या खेळाडूंना. शेवटपर्यंत थांबून धाबा काढल्या होत्या. नौमानचा हा बॉल इकडे मात्र समजला नाहीये आणि खासियत आहे नौमानकडे. तुम्हाला चेंडू दोनही बाजूला कट होताना दिसेल याच्या ओव्हर मध्ये आणि म्हणूनच नौमान पटेल अनेक स्पर्धा खेळताना दिसतो, अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना दिसतो. ऍज अ आयकॉन प्लेअर तुम्हाला खेळताना दिसेल नौमान पटेल. आणि काय भन्नाट सुरुवात करून दिले परेश लेबन मोहल्ला पनवेलसाठी. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर कोणतीही धाव नाहीये. गावदेवी एकटपाडा संघ. ओ, द विकेट ना बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय स्क्वेअर लेगला झेल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा झटका बसलाय गावदेवी एकटपाडा संघाला. आणखीन एक खेळाडू लेग ब्रेकवर फसवलाय. सतीश रुपेकर मैदानाच्या बाहेर. नंतर स्कोर कार्डवर 0 धावा आहेत. 2 फलंदाज मात्र गावदेवी एकटपाडा संघाचे पॅव्हेलियनकडे परतलेत. संदेश नवीन बॅटर संदेश गायकर. दुसऱ्या बाजूला मंगेश गायकर अजूनही उभा आहे नॉन स्ट्राईक एंडला, परंतु नौमान पटेल मात्र हा गोकणारी बॉलिंग करतोय.
ही गोलंदाजातली बेधकता पहिल्यांदा कुठेतरी धावा येताना दिसतात. पहिली धाव या ओव्हर मधली धाव फलकावर लागेल ती गावदेवी एकटपाडा संघाचं खातं उघडलंय ते 1 या धाव्यानं. 5 चेंडू संपलेत पाहता पाहता पहिल्या षटकामधील. काय भन्नाट बॉलिंग केले आणि ज्याच्यासाठी तो ओळखला जातो कटर बॉल्स तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमधून. आणि सर्रासपणे नेहमीच फलंदाजांसाठी एक परीक्षा घेतली जाते या बॉलर कडून. नवमान पटेल, मंगेश गायकर या स्पर्धेमध्ये पहिला मॅच मध्ये अर्धशतक च्या खेळाडूनच झळकावलं होतं. इकडे मात्र लाऊड अपील करण्यात आले परंतु अपील लगेचच फेटाळण्यात सुद्धा आले. सगळ्यात मोठी विकेट सुद्धा आहे खरं तर या मॅच मध्ये. जर बघायला गेलं तर मंगेश जेवढा वेळ खेळपट्टीवर व्यतीत करेल एकटपटा टीम साठी आणि लगेच कदाचित लेग स्टंप मिस करत होता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर अवघी 1 धाव 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. धाबा आलेल्या नाहीयेत आणि त्याचमुळे बाउन्स बॅक करावा लागेल गावदेवी एकटपाडा संघाला. 2 फलंदाज बाद झालेत आणि अशा वेळेला मात्र आता मात्र खेळपट्टीवर उभं राहावं लागेल. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होईल जिमात पटेल. अंडर 16 प्लेयर आहे, यंगस्टर आहे टीमचा. वरिष्ठ 11 मोहल्ला पनवेल. पहिल्या ओव्हर नंतर मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय परंतु मंगेश खेळपट्टीवर आहे. पाहूया दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. एका बाजूला संदेश गायकर, दुसऱ्या बाजूला मंगेश गायकर अशी जोडी आहे. मागच्या मॅच मध्ये असंच पहिल्या सुरुवातीचे काही चेंडू नॉन स्ट्राईक एंडला जरूर होता परंतु शेवटपर्यंत मंगेश गायकर थांबला आणि किरवली संघाच्या विरोधामध्ये एक चांगली स्पेशल इनिंग नादा खेळली आणि त्याच इनिंगच्या जोरावर मात्र एकटपाडा संघ विजयी झाला होता. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॉल स्टॉप केलाय पाठीमागे. शॉर्ट टर्मरला फिल्डर आहे, कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. जिमात पटेल यंगस्टर नक्कीच प्रभावित केले संपूर्ण या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे नवीन येणारे यंगस्टर थोडीशी ऊर्जा वाढवतात अनेक संघांसाठी. यंदाच्या वर्षी अनेक यंगस्टर्स आपण पाहिले प्रत्येक संघांमध्ये आणि त्याच नवीन खेळाडूंचा जेव्हा भरणा होतो तेव्हा चेंडू इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिला होता, लेफ्ट केला होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, जास्तच बाहेर पिचिंग झाली होती आणि त्याच कारणास्तव व्हाईट बॉल डिक्लेअर करण्यात आला. ही दुसरी धाव फलकावर लागेल गावदेवी एकटपाडा संघाच्या. कमालीचा टर्न आहे, लेफ्ट आर्म बॉलिंग करतोय. नॅचरल स्विंग जरा जास्तच आहे जिमात पटेलकडे. अचूक टप्प्यावर चेंडू पडला तर फार कठीण होऊन जातो उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी मोठे स्ट्रोक्स खेळणं, रन्स काढणं आणि त्याचमुळे आणखीन एक कसोटीचा काळ आहे तो गावदेवी एकटपाडा संघासाठी. जिमात पटेल यावेळी सुद्धा फटका थोडासा मिसक्यूट आहे. मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे आलाय. जेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतेल आणि तिसरा धक्का लागलाय गावदेवी एकटपाडा टीमला. संदेश गायकर मैदानाच्या तीन फलंदाज गमावलेत. फक्त 2 धाबा असताना खराब सुरुवात झाली गावदेवी एकटपाडा टीमची. भन्नाट बॉलिंगचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालंय परेश 11 मोहल्ला पनवेल टीम कडून. त्याचमुळे लढावा लागेल हा सामनामध्ये. जिमात पटेल पुन्हा एकदा संघला लेग कटरवर विकेट प्राप्त केले. कट केले बॉल. इकडे मात्र स्टॉप करण्यात आला. शॉर्ट टर्मॅनला एक सिंगल क्विक कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
मंगेश कायकर, ज्याच्याकडे मात्र संपूर्ण गावाचं लक्ष असेल. एकटपटा टीमसाठी सध्याच्या घडीला तो मैदानामध्ये एकटा पडलाय आणि या एकट्यालाच आता मात्र किल्ला लढवावा लागेल एकटपटा टीमसाठी. 3-3 अशी नाजूक अवस्था आहे आणि या नाजूक अवस्थेमधून बाहेर कोण काढू शकेल तर त्याचं उत्तर एकच आहे, ते मंगेश कायकर, जे त्यानं पहिल्या मॅच मध्ये केलं होतं आणि त्याच्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं जात असेल. संपूर्ण या विभागामधील अनेक क्रीडा रसिक जे नक्कीच फॅन आहेत एकटपटा टीमचे आणि त्यांचं सुद्धा एकच मत असेल, मंगेश जर शेवटपर्यंत थांबला तर नक्कीच चांगली धावसंख्या मात्र उभारू शकेल आणि आता मात्र त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. 3-3 अशी धावसंख्या. जिमात पटेल पुन्हा एकदा. जिमाचा बॉल ड्राईव्ह केलाय, इकडे मात्र लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. ओ बराच शॉट होता, खरं तर वेगवान थ्रो, कदाचित डायरेक्ट हिट, ट्रबल मध्ये होऊ शकला असता इकडे मंगेश. अधीर होते तिकडे, चांगला थ्रो हा डायरेक्ट हिट झाला असता तर मंगेशला तिथूनच मागे फिरावं लागलं असतं. चांगलं प्रक्षेपण करत tenniscricket.in. टेनिस क्रिकेट जगतामधील सगळ्यात लोकप्रिय वाहिनी, पहिली टेनिस क्रिकेट वाहिनी, ज्या खरं तर वाहिनीनं हे क्रिकेट संपूर्णपणे ग्लोबलाइज केलं आणि त्यांचा नक्कीच या वाहिनीचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. ओ स्वीप करायचं होतं, आणखीन एक चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉल चेंडूची सांगता. सुपर लेग ब्रेक पाहायला मिळतात. आउट स्विंग लेफ्ट आर्म बॉलर म्हटले ओव्हर द विकेट तर नॅचरल लेग ब्रेक्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि 16 वर्षाच्या खेळाडूकडे सुद्धा तीच गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणूनच उजव्या हाताच्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय. दुसरं षटक संपायला आलंय आणि धावफलकावर एकटपटा टीम ची धावसंख्या अवघी 4 आहे. ऑन साइडला प्लेस केला, घरंगळत चालला चेंडू स्क्वेअर लेग मिड विकेटच्या बरोबर मध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल. फारसे नुकसान ही नाहीये. इकडे मात्र कमालीचं षटक जिमात पटेलचं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर गावदेवी एकटपटा टीम 3 गडी बाद 5 धावा. स्ट्रॉन्ग फ्यूचर आप सोचिए हम बनाएंगे. यस, क्या बात है. तो कुछ ही देर में यहाँ पर फैसल रूफिंग सॉल्यूशन के डायरेक्टर फैसल सर यहाँ पर आने वाले हैं, उनका भी स्वागत किया जाएगा. सलीम रहमानी सर भी यहाँ पर है, उनका भी स्वागत है. काफ़ी बेहतरीन योगदान इस टूर्नामेंट का उनका नजर आया है, क्योंकि जो दोनों साइड में स्क्रीन हम देख रहे हैं, जहां पर उनकी एड हम देख रहे हैं फैसल रूफिंग सॉल्यूशन की. आप सोचिए हम बनाएंगे, एक चांगली टॅगलाईन खरं तर या ब्रँडची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. सुपर 5 मध्ये खरं तर आज संघ सगळे मिळाले आपल्याला. चितू 11 जन्मा नेरे, परेश 11 मोहोल्ला पनवेल सामना खेळतोय. जयदुर्गा रोहिंजड ब संघ ज्याला बाय मिळत सरळ सुपर 3 मध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर गावदेवी एकटपटा संघ सध्या मॅच खेळतोय क्वार्टर फायनलची आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी एक मोठा विजय त्यांनी प्रस्थापित केला नुकताच आरसीसी पेठ संघावर. हे 5 संघ, परंतु सुपर 3 मध्ये रोहिंजड संघ दाखल झालाय. आणखी 2 संघ जरूर मिळतील. ही पहिली क्वार्टर फायनल, यानंतर आणखीन एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, जी सगळ्यात मोठी मॅच असेल. ओ लॉफ्ट केले बॉलला हवं त्या उंच जास्त गेलाय, पाहूया. ओ इकडे कॉलिंग नाहीये, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. जेल कोण घेणार, तू घेणार की मी, आणि या बरोबर मधोमध चेंडू पडला. जीवनदानच म्हणूया, कारण इकडे पोहोचता येणं शक्य होतं. बरोबर 3 तिगाडा काम बिगाडा, बरोबर ट्रायंगल मध्ये 3 खेळाडू आले होते आणि तिघांच्या मधोमध पडला. कोणी प्रयत्नच केला नाहीये. सिंगल मिळाली, धावसंख्या 6 वर आहे. 6 ऑन बोर्ड. मंगेशकडे सगळ्यांच्या नजरा असतील. कडा खेळाडू इथून सुद्धा एक रिस्पेक्टेड टोटल पर्यंत मात्र पोहोचू शकतो एकटपटा टीम साठी, आणि ते त्याला करायचं आहे. शेवटचे ओ इकडे मात्र पाहूया, बॅक पॉइंटला कमालीचे एफर्ट्स होते मंगेशच्या विकेट साठी. सारं काही पहा, समोरची पावट डायू लगावा. तिकडे मात्र हा चेंडू मात्र अनप्लेबल होता. मंगेश सुद्धा सरप्राईज झाला होता. टॉस झाला होता, अचानकपणे आला आणि टॉपला लागला बॅटच्या, आणि रन्स घेण्यासाठी सुद्धा गेलेले नाहीयेत. आणि हा एक चांगला विचार आहे, कारण जे काही आता मात्र स्ट्राईकला त्याला जास्त राहावं लागेल. सध्याची स्थिती संघाची फार कमकुवत आहे,
कारण आतापर्यंत विचार केला तर 14 चेंडू पडलेत आणि 14 बॉल मध्ये फक्त 6 धाबा एकवटल्यात ते एकटपणानं. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट. पहिला मोठा फटका येतोय गावदेवी एकटपणा टीम साठी. मंगेश गायकरच्या बॅट मधून येतोय षटकार. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फाईनली इकडे चेंडू सरकलाय. सिंगल. वेगळी क्रेज आहे खरं तर अशरफ मामूदची आमच्या. आज अरब लुक आहे. स्वीप केलं इकडे मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल निघालाय. सिंगल मिळेल. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 14 नाऊ. 14 धावा धाव फलकावर आहे सद्यस्थितीमध्ये. आणि या शहीद लाला एक षटकार जरूर आला शहीद लाला यांच्यावर, परंतु 9 धावा आतापर्यंत आल्यात. हा शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पुन्हा एकदा बीट केलं इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. गावदेवी एकटपणा टीम 3 गडी बाद. 14 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. हॅलो चला सुएक स्पोर्ट जीवदानी बामण डोंगरे आणि जितू इलेव्हन जयनमान नेरे त्यानंतर लगेच टॉस साठी यायचं आहे. आणि तो सामना झाल्यानंतर पुन्हा चिठ्ठ्या होतील आणि तिथून एक सेमी फायनल होईल रोंजन या संघाविरोधात. ज्या संघाला चिठ्ठी मिळणार नाही तो संघ रोंजनशी खेळेल आणि ती सेमी फायनल झाल्यानंतर मग तलोजा TPL ची फायनल होईल. हा सुलतान 11 आणि उबेदुल्ला या दोन्ही टीमला सूचना आहे. हा आपण उपस्थित राहायचं आहे. उस्मान पटेल उबेदुल्ला टीम आणि त्याचबरोबर सुलतान 11 डॉक्टर नबील यांची टीम असेल. आपण उपस्थिती दाखवायची आहे राहायचं आहे. TPL ची फायनल त्यानंतर मात्र शेट्टी 11 ट्रॉफीची फायनल असेल. चौथं आणि अंतिम षटक. इस्माईलचा पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट होता. कट केले बॉल पॉइंटला डीपला आणि चेल टीपला. तिकडे मात्र 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का इकडे मात्र बसेल. बराच रूम दिला होता आणि एक चांगला चेल डीप पॉइंटला. 14 वर 14. मंगेश गायकर एकटा पडलाय जरूर. एका बाजूने मात्र एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकलेला नाहीये. साथच देत नाहीये. तिकडे मात्र एका पाठोपाठ बराच बाहेर होता चेंडू. स्लॅश केला होता अगदी पॉइंटला. होता 14 वर 4 अशी परिस्थिती. इस्माईल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल इकडे मात्र ड्राईव्ह केला. कमर्सला स्वीप कव्हरला. डॅनियल पोहोचलाय तिकडे. सिंगलच घेईल. मंगेश आहे जास्त धावणार नाहीये. स्ट्राईक आपल्याकडे टेबल धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मंगेशला आता मात्र प्रयत्न करावे लागतील कारण सामन्यामध्ये फक्त शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये खरं तर 1-2 मोठे फटके तरी किमान आले पाहिजे तरच कुठेतरी ही धावसंख्या सुस्थितीमध्ये जाईल. लढता येईल बॉलर्सना आणि ती लढता येणारी धावसंख्या आता मात्र उभारावी लागेल. ती मंगेश गायकर ज्याच्याकडे मोठ्या आशेनं पाहतात एकटपाटवासीय. फुल टॉस इकडे मात्र फुल ऑन लाईन तो होता. सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये.
धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 16 धावा धावफलकावर. 16 धावा संपूर्णपणे स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट केलाय नवमान पटेलच्या परिशिलेपण मोहल्ला पनवेल या टीमनं. फुल टॉस आहे, बॉलला सरळ भिरकावून दिलाय, लॉंग गॉन बॉडी लाईनच्या बाहेर. मंगेशच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. खाली राहिला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. काय कमबॅक आहे, वाईड लाईनला चिटकून बरोबर टाकला होता. या संपात रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉल साठी फ्रॉम बॅटिंग टीम. चेक केलं जाईल DRS. ग्राउंड अंपायर निर्णयावर मात्र चॅलेंज केलंय. ग्राउंड अंपायर प्रवीण पवार सर आहेत पनवेलचे, दुसऱ्या बाजूला सुनील पाटील सर आहेत मुरबीचे, आणि तिसरे पंच आमचे थार विजेते सत्यवान काकडे सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. 22 धावा झाल्यात आतापर्यंत टीम एकट पाडायच्या. एखादा मोठा स्ट्रोक 30च्या आसपास नेईल धावसंख्या, आणि ते ऍटलिस्ट करावं लागेल. इस्माईल, आणखीन एक चेंडू थोडा खाली राहिला, इकडे मात्र कोणती धाव नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. एक फुलटॉस जरूर पडला होता, परंतु त्यानंतर मात्र अग्रेशन पहा. चेंडू थोडासा खाली राहिला, बिलकुल कनेक्शन झालं नाहीये. ज्या उंचीची अपेक्षा केली होती मंगेश गायकरनं, त्याहीपेक्षा बॉल थोडासा सबमरीन पाहायला मिळाला. हा शेवटचा चेंडू आहे, यानंतर इनिंग संपेल. 22 धावा झाल्यात गावदेवी एकटपडा टीमच्या धाव फलकावर. इस्माईल बॅकफुटला जाटकट करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. पाठीमागे जात स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा हार्ड हिट करण्याचा प्रयत्न केला होता मंगेशनं. हा पहा पुन्हा एकदा रिप्ले मधून थोडासा बाहेर ठेवला होता, परंतु पहा रिव्ह्यू घेण्यात आलाय पुन्हा एकदा. व्हाईट बॉल. आता प्रत्येकाची रिव्ह्यूज आहेत, रिव्ह्यू घरी नेऊन काय फायदा नाहीये त्याचा, आणि त्याचमुळे वापरले जातात. इस्माईल, इस्माईलचा हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बीट करत गेलाय, आणि अशा पद्धतीने इकडे मात्र पहा काय बॉलिंग केले, वाईड लाईनला चिटकून करत. हे बॉलिंग मात्र थोडासा फलंदाजापासून दूर ठेवले चेंडू, आणि त्याचमुळे त्याला यश आलं या ओव्हरमध्ये. 4 ओव्हर्समध्ये 23 धावा धाव फलकावर, 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये, आणि इकडे मात्र सुपर 3 मध्ये जाण्यासाठी ही गोल्डन चान्स आहे. बरेच शिलेवान मोहल्ला पनवेल टीमला जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 24 रिक्वायर्ड, 24 डिलिव्हरीज. यस, थँक्यू. तर चला, दोन्ही टीम कॅप्टन नेरे आणि बामण डोंगरी दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे की आपण लगेच टॉस साठी यायचंय. चला तेजस म्हात्रे. चला, यानंतरचा सामना असेल नेरे वर्सेस बामण डोंगरी या दोन संघांमधली पुढची लढत. मी टॉस साठी आमचे मुबीन शेठ पटेल यांचे सुपुत्र मोहम्मद मुबीन पटेल इनके हाथों हम टॉस करने जा रहे हैं. यस, आइए आइए तेजस जी, आइए. चला, आता एक बिग फाईट असेल मित्रांनो यानंतरची. चला, फिल्डिंग आहे. नेरेट संघ इथे टॉस जिंकला, फिल्डिंग घेतले. तेजस बैटिंगच करणार होता. हाँ, अशरफ मामू. यस, अशरफ मामू आइए. हमारे रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के कमेंट्री एसोसिएशन के सदस्य हैं, लेकिन आज स्पेशल टीपीएल कमेंटेटर. आइए मामू.
ईपीएल स्पेशलिस्ट मच्छिंद्र पाटिल सर, मामू, और आज क्या लुक करके आए हैं। दुबई से आए डायरेक्ट, ऐसा लग रहा है। फारूक भाई, शब्बीर भाई के हाथों यहाँ पर हम सम्मान कर रहे हैं अशरफ पटेल का। नीचे करिए ना। आइए अब्दुल्ला, आप भी आइए। शब्बीर भाई, इनके हाथों अशरफ पटेल, इनका सम्मान हो रहा है। दुबई से आए हैं, काफी अच्छा लुक है आज, बहुत ही बेहतरीन लुक है। ईपीएल है, फाइनल है मामू, थोड़ी आवाज आनी चाहिए आपकी भी। आइए संदीप सर, स्वागत है। बहुत बहुत शुक्रिया दीपक पाटिल सर। और चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर, सीधा रुख करना चाहेंगे। सभी का फिर एक बार इस्तेमाल करते हैं, रुख करेंगे मैदान के ऊपर। दोस्तों दिलों को थामे रखना, क्या है मुकाबला बड़ा होने जा रहा है। जी हाँ, पहले 2 ओवर के ऊपर इस मुकाबले का फैसला किया जाएगा, क्योंकि आने वाले 2 ओवर निर्भर करेंगे इस मुकाबले के हार जीत के फैसले को। बहुत ही शानदार आयोजन हमारे सेट्टू, फैसल, ताबीज, सफवान, इरबाज, हमारे सलमान साद, अंगद पाटिल, हमारे तुषार पाटिल जो पार्षद है, कुणाल पाटिल, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे, जिन्होंने काफी बड़ा योगदान दिया। और तलोजा के आन बान शान हमारे मुबीन पटेल, कमरुद्दीन पटेल, नच्चू पटेल, काफी बड़ा योगदान और श्रृंखला के लिए सभी का स्वागत। रुक करके मैदान के ऊपर एक बेहतरीन मुकाबले की तरफ। यस, ताहिर वसीम जो मैदान के अंदर उतरे हैं, हमारे ताहिर शेठ पटेल के जावे, उनकी तरफ से हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम है, 1000 का इनाम। यस, स्वागत है ताहिर भाई आपका भी। ताहिर पटेल साहब आप भी आए थे इस मंच के ऊपर, आपका भी स्वागत करना चाहेंगे। पहले गेंद पर चौका लगा संदीप सर, और जिस तरह से 24 की जो दरकार रखी है वो दरकार को कम किया। पहले गेंद के ऊपर उन्होंने आगाज किया, कदमों का इस्तेमाल, फंस गए। जी हाँ, पॉइंट के खिलाड़ी ने चौका ने लपक लिया कैच को। सतीश गेंद के नीचे, और पहले गेंद पर चौका, उसके बाद दूसरे गेंद पर एक बड़ा विकेट। पिक्चर भी बाकी है। 16 अप्रैल को लगेगा एक और खूबसूरत मेला तलोजा के मैदान पर। सब झूमेंगे, सब नाचेंगे, और इसके लिए धुन बजाई भी थी। अच्छी गेंद थी, गेंद के यहाँ पर बिल्कुल ड्राइव करते हुए स्केट ड्राइव दिखाया। पहले गेंद पर चौका, उसके बाद विकेट, उसके बाद गेंद, और एक पर टीम का खराब प्रदर्शन। एक तो रनों की रफ्तार, यहाँ पर इन्वेस्टमेंट काफी कम है, ऐसे में यदि खराब फील्डिंग करेंगे, फील्डिंग का स्तर आपको ऊंचा करना होगा। आज मंगेश का बल्ला नहीं चला, हालांकि मंगेश अंतिम चरणों तक मैदान पर टिके रहे, लेकिन पनवेल मोहल्ला की गेंदबाजी, पनवेल मोहल्ला की गेंदबाजी काफी शातिर हुई, चौकन्नी हुई, और बल्लेबाज को जकड़ के रखा, कोई मौका नहीं दिया शुरू से आगाज करने का। फिर एक बार दिशा दी गेंद को, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है, बिल्कुल अंपायर के आगे गेंद को फील्ड किया गया, और नजीर अपने सामने 1 रन का इजाफा। संदीप सर, काफी उम्मीद है इस मुकाबले से हमें, लेकिन इस उम्मीद के ऊपर मुकाबला यहाँ पर होगा नहीं होगा इसकी अटकल लगाए जा रही है, क्योंकि रन चाहिए थे, कम से कम 50 रन तो होने चाहिए। जैसे कि पिछला मुकाबला 51-52 के ऊपर जो फाइट किया गया हरसिद्धि पेट और भामनगर के बीच में, उतना तो लक्ष्य होना चाहिए था, तब मजा आता। फुल टॉस, और गेंद के ऊपर मोहर लगती हुई सीधा 6 रन, पहला छक्का इस सत्र का। इनको चुन लिया छक्के के लिए, और चुन चुन के छक्के लगा यहाँ पर, और टीम का स्कोर यहाँ पर छक्के के लिए आता हुआ 6 से टीम का आगे बढ़ता हुआ स्कोर 13 पर पहुंचता हुआ। एक आठ पूरा गांव आ चुका है, गांव में कर्फ्यू लग चुका है, लेकिन खामोश अभी भी उनके खेम है, क्योंकि बड़ा मौका उनको अवसर नहीं मिला। एक और बड़ा हिट, जी हाँ, कॉमेडी बॉक्स के सामने, और गुलशन ने यहाँ पर कैच को लपक लिया। क्या बात है,
गुलशन हम तो हाथ नहीं डालते क्योंकि रिस्की हो सकता है। पप्पू जलाल की उंगली फिलहाल तो इंजर्ड हो चुकी है, इसके लिए हम डरते हैं क्योंकि वो हमारा काम नहीं है संदीप सर। ये देखिए एक्शन रिप्ले कमेंट्री बॉक्स में गुलशन है पार्टी ले ओवर नहीं है जिन्होंने कैच को लपक लिया, हर मुकाबले को खुला किया। उम्मीद काफी है दोस्तों, अगला मुकाबला बड़ा होगा क्योंकि नेरा टीम और भामन डोंगरी टीम के वो बड़ा मुकाबला होगा क्योंकि उस मुकाबले की चर्चा अभी भी चर्चा में है। वो मुकाबला ये मुकाबला इतना बड़ा नहीं होगा क्योंकि रनों की रफ्तार बड़ी नहीं है एक अपना टीम की, और पनवेल मोहला परेश 11 पनवेल मोहला काफी शानदार गेंदबाजी शुरू से जकड़ में रखा, बल्लेबाज को मौका नहीं दिया। संदीप सर आज फैसल भी आने वाले जो कि मैनेजिंग डायरेक्टर है, फैसल रूपेंगे वो भी आएंगे, उनका भी हम इस्तकबाल करेंगे। आइए तशरीफ लाइए मंच के ऊपर, हम आपके दीदार में हमारी आंखें नमी हो चुकी है और छठे दिन आप आएंगे और हम आपका इस्तकबाल करना चाहेंगे। काफी मजा है संदीप सर लगाने की, तलोजा के टूर्नामेंट 6 दिन हो गए, ऐसे लगा कि आज ही पहली रात है, अरे पहला मुकाबला खेला जा रहा है। रात के 12 बजे 2 बजे भी सफवान हमसे पूछते हैं 1 घंटे में क्या खाओगे क्या पियोगे, इतना प्यार दिया कि भूख ही नहीं लगी हमें संदीप सर, लाजवाब। इसकी भी चर्चा करेंगे जब संदीप सर हमसे जुड़ जाएंगे डीजे बंद होने के बाद, वो भी मजा आएगा काजी, क्योंकि तलोजा का प्यार हमने पहले ही जिक्र किया था कि तलोजा वासी कुछ भी कर सकते हैं, बंजर जमीन पर खेती उगा सकते हैं, पत्थर पर लात मारकर पानी निकाल सकते हैं, और यही तलोजा का 12 साल का बड़ा इंतजार दीदार करने के बाद ये तलोजा का मेला लगा यहाँ पर। काफी खूबसूरत मेला, ब्रांडेड टूर्नामेंट, पूरे भारत में एक ही चर्चा होती है सेटलमेंट ट्रॉफी तलोजा की, आज चर्चा का विषय बनता नजर आ रहा है। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 20, जीत के लिए मैच 6 रन की आवश्यकता, और ये मुकाबला जीतने का मंशा रखी है। दोनों के अरमान थे, कई टीमों ने यहाँ पर सपने सजाए थे, कई टीमें सपना सजाकर तकिया के नीचे सोए थे। 40 टीमें संदीप से शरीक हुई थी और यहाँ से 35 टीमें अब तक अलविदा कर चुकी है। रंजन टीम को बाय मिली है, मुकद्दर का साथ मिला है, टॉप 3 में पहुंच चुके हैं, लेकिन अगला मुकाबला होगा उसकी भी चर्चा होगी। 1 रन की उम्मीद की जा सकती है, लॉन्गर पर खिलाड़ी मौजूद है, हालांकि इस मुकाबले में मजा नहीं आया। दोस्तों आज की बड़ी रात है, जश्न की रात है, कयामत की रात है, क्योंकि जो हारेगा उसके लिए कयामत की रात है और जो जीतेगा उसके लिए जश्न की रात है। और जो गाना हमने कितने दिन से सुना संदीप सर, भर दे झोली मोहम्मद मेरे कोई न जाए खाली, वो आज झोली भरने का वक्त आ चुका है, क्योंकि कई सारी इनामत 4.5 लाख रुपए की इनामत की राशि आपको दी जाएगी। और ये चमचमाती ट्रॉफी जो कि तलोजा नाइट टूर्नामेंट की ट्रॉफी संदीप सर रखने के लिए लोग अलग से शोकेस बना देते हैं, क्योंकि ये ट्रॉफी इतनी छोटी नहीं है, ये ट्रॉफी सबसे बड़ी ट्रॉफी मानी जाती है। और ये चमचमाती ट्रॉफी के लिए सपने सपने संजाते हैं, लेकिन कहीं के सपने टूट चुके हैं तो कहीं के सपने आगे निकल चुके हैं। 1 रन जरूर मिलेगा पर मुकाबले में कोई दमखम नहीं है। चर्चा का विषय बनेगा अगला मुकाबला जो कि नेरा बनाम खेला जाएगा भामुंडू के बीच में। टॉस जीता भामुंडू की टीम ने, संदीप सर ऐलान भी किया कि वो बल्लेबाजी करना चाहेंगे और नेरा टीम के कड़ी चुनौती होगी यहाँ पर इस मैदान के ऊपर। उस मुकाबले का हम इंतजार कर रहे हैं। उसके बाद होगा एक सेमीफाइनल का मुकाबला, उसके बाद टिफेल का फाइनल का मुकाबला और उसके बाद सेट का फाइनल का मुकाबला। पूरी लाइनअप संदीप सर ने पहले से ही बना चुकी है और उसी लाइनअप के दौरान ये मुकाबले चलते हुए काफी बड़ा योगदान संदीप सर का श्रृंखला में, साथ साथ जहीर पटेल का भी, जिन्होंने पूरी टीमें लाइनअप की है। आयोजकर्ताओं को कोई उन्होंने यहाँ पर बर्डन नहीं दिया, उन्होंने स्वयं सर पर बर्डन लेकर इस श्रृंखला को आखिरकार अंजाम दे ही लिया। सराहना करना चाहेंगे संदीप पाटिल सर, काफी बड़ा कारनामा आपने करके दिखाया। जो आपके पास 32 साल का तजुर्बा है, उस तजुर्बे को इस्तेमाल करके उन्होंने अंजाम दे दिया। tenniscricket.in आपका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे। हर एंगल से 6 कैमरे के तहत हर एंगल से लाइव टेलीकास्ट दिखा, जो घर बैठे दर्शक मैच का लुत्फ उठा उनके लिए सुनहरा पल अपने भी बनाया। लेग से बाहर गेंद वाइड का इशारा और यहां से ये मुकाबला जीत चुकी है टीम। जिया बातों बातों में पता ही नहीं चला कि 2 ओवर में मुकाबला समाप्त हुआ। हार्ड लक है कटवारा टीम और मैन ऑफ द मैच की घोषणा भी करेंगे। दोस्तों अब ये मुकाबला देखना, ये सबसे बड़ा मुकाबला होने वाला है, क्योंकि नेरा बना भामन डोंगरी। मजा आएगा, खौफनाक नेरा और ताकतवर भामन डोंगरी। कौन मचाएगा विक्टों का आतंक और कौन करेगा विस्फोटक बल्लेबाजी। अगला मुकाबला आपके सामने एक नए अध्याय के साथ, नई पेशकश आपके सामने। फिलहाल चलेंगे यहाँ पर संदीप पाटिल सर के पास। नोमान पटेल मैन ऑफ द मैच का हकदार। 1 ओवर 1 विकेट और 1 रन। यस, 2 विकेट। ये संदीप सर के बाद चलेंगे। यस, थैंक यू। तो मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। सलमान है ना, कौन है? नौमान। आइए नौमान।
तो जायद सूबेदार से हम गुजारिश करेंगे कि आइए जायद जी, जायद के हाथों यहाँ पर हम नौमान को मैन ऑफ द मैच का खिताब देकर नवाजेंगे। काफी बेहतरीन